दाखल झाले समीर आणि सचिन. एस फॅक्टर खरं तर आहे नावामध्ये. आणि गोलंदाजी मार्क वरती पिंपळी संघाचा सलामीचा गोलंदाज असेल विनायक. पहिल्या फेरीतील ही तिसरी लढत आहे. मित्रांनो लक्ष द्या, ज्या संघाच्या सगळ्यात जास्त धावा असतील ना त्या संघाला बाय मिळणार आहे. या स्पर्धेचा हा एक महत्त्वपूर्ण नियम आहे, सर्वांचं लक्ष असू द्या. विनायकला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती आहे. पॉवर प्लेचे पहिलं षटक हाताळण्याची जबाबदारी त्याने आता स्वीकारले. समीर आणि सचिन ही जोड सगळे आपण पाहतोय मैदानात दाखल झाले. क्षेत्ररक्षक गेलेत, बॅट्समन गेलेत, परंतु पंचच मैदानामध्ये नव्हते कारण ते चेंज करत होते. आता पंच सुद्धा मैदानामध्ये आलेले आहेत, त्यामुळे सामन्याला आता सुरुवात होणार आहे. सचिनला आपण पाहतोय ऑन स्ट्राईक आहे, तर नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला समीर हा फलंदाज पाहायला मिळेल. तर गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय विनायक. पहिला चेंडू आपण पाहतोय बॅटची बॉटम एज, विकेट किपर कडनं कोणत्याच प्रकारची चुकी नाही. आणि पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय गोल्डन डकची शिकार त्या ठिकाणी ठरतोय सचिन. ट्रॅकर चेंडू खरं तर मैदानामध्ये पाहायला मिळाला. बॅकफुटला जाऊन पॉईंटच्या डोक्यावरनं चेंडूला टॅप करायचं होतं, परंतु बॅटची लागलेली बॉटम एज, त्यानंतर विकेट किपरनी मात्र खूप चांगल्या प्रकारची आपली कामगिरी यशस्वीरित्या पार पाडताना पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती मात्र गोल्डन डकची शिकार. नवीन बॅट्समन मैदानात दाखल झालाय तिसऱ्या क्रमांकाचा रमेश. बराचसा दीर्घ प्रदीर्घ अनुभव आहे या खेळाडूकडे, रमेशकडे. रमेश जर मैदानामध्ये फार काळ थांबला तर एका मोठ्या धावसंख्येचा उच्चांक खरं तर गाठू शकतो कल्ले हा संघ, परंतु तितकीच धारदार गोलंदाजी आपल्याला विनायकच्या माध्यमातून पाहायला मिळते. शरीरापासून लांब असलेला हा चेंडू आपण पाहतो, टप्पा पडल्यानंतर मात्र वेगाने विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. चांगली गोलंदाजी. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक आहे. जबाबदारी खरं तर स्वीकारले. पहिले दोन चेंडू एक विकेट, त्यानंतरचा आलेला हा निर्धाव चेंडू. गतीमध्ये परिवर्तन आपण पाहतो, शरीराचा वेध. पंचांकडे निश्चितपणे अपील केली होती, परंतु गोलंदाजच पंचांच्या समोर येऊन उभा राहिला. पंच नक्की बघेल तरी कुठे न सांगेल तरी आता काय, पूर्णपणे या अपीलला फेटाळून लावले. चांगली गोलंदाजी. आता रमेशला विचार करायला भाग पडलाय की नेमकं बाबा आता करायचं तर करायचं काय. मोठा फटका खेळायचा होता आडव्या बॅटने त्या ठिकाणी आपण पाहतोय, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क पाहायला मिळत नाही. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते. पॉवर प्लेचं पहिलं षटक, पहिलं चारही चेंडू आपल्याला निर्धाव पाहायला मिळतात. म्हणजे चांगली गोलंदाजी आपल्याला विनायकच्या माध्यमातून पाहायला मिळते. फार जास्त रनअप नाही आहे, परंतु गतीमध्ये वारंवार परिवर्तन मात्र याच्या माध्यमातून पाहतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय फटका त्या ठिकाणी फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येणार, परंतु ती झेल त्या ठिकाणी जमिनीला दान होताना पाहायला मिळते. तोपर्यंत जर आपण पाहिला तर सुंदर रनिंग बिटवीन विकेट्स आपल्याला दोघांच्या माध्यमातून पाहायला मिळते. 2 या धावसंख्येने कल्ले संघाचा मात्र धावसंख्येचा शुभ मुहूर्त आपल्याला होताना पाहायला मिळतोय. 5 चेंडूंचा खेळ खरं तर या ठिकाणी समाप्त होतोय आणि 2च धावा धावफलकावरती आहेत. म्हणजे चांगली यशस्वी कामगिरी आतापर्यंत पाहायला मिळाली. फुलटॉस चेंडू होता, खरं तर मोठा फटका त्या ठिकाणी खेळायचा होता. आणि वॅकेट एरियामधून आपण पाहतोय बघता बघता चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषा पलीकडे आणि शेवटच्या चेंडूवरती आलेला हा आत्मविश्वास वाढवणारा दर्जेदार चौकार.
तर सलग 3 चेंडू आपल्याला निर्धाव पाहायला मिळाले. त्यानंतर दुहेरी 2 धावा मात्र उपलब्ध झाल्या आणि या शेवटच्या चेंडूवरती आलेला चौकार म्हणजे पहिल्या षटकामध्ये जर आपण विचार केला तर 6 धावा त्या ठिकाणी खर्च होतात आणि एका विकेटचं पतन. नवीन गोलंदाज आपण पाहतोय अनिल आहे. दुसऱ्या क्रमांकाची गोलंदाजी मात्र त्या ठिकाणी हाताळण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. आता ज्याप्रमाणे विनायकनी गोलंदाजी केली अगदी तशाच प्रकारची आता गोलंदाजी टिचून मारा खरं तर करावा लागेल. समीर आपण पाहतोय सलामीला गेलेला हा खेळाडू ऑन स्ट्राईक आपल्याला आता पाहायला मिळतोय. समीरवरती खरं तर आता पूर्णपणे अपेक्षा असतील कल्ले संघाच्या. वेगाने आपण पाहतोय आडव्या बॅटने त्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न. वेगाने चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. चांगली कामगिरी, चांगले गोलंदाज आहेत खरं तर पिंपळी संघाच्या माध्यमातून. फार मोठे फटके त्यांनी आतापर्यंत मारून दिलेत नाहीत. मोठ्या फटक्यांपासून खरं तर वंचित ठेवण्याचं काम केलंय. शरीरापासून लांब टाकलेला हा चेंडू. चेंडूचा टप्पा इतका लांब होता की तिथपर्यंत बॅट्समन बॅट घेऊन गेला होता तरी चेंडू बॅटला स्पर्श झालेला नाहीये. अजून एक वेगाने टाकलेला चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन चेंडू निर्धावच्या स्वरूपामध्ये आपल्याला विसावताना पाहायला मिळतोय. फलंदाज आता विचार करत असेल की नेमकं करायचं तर करायचं काय. फलंदाजांना आता एवढंच सांगेन की जर तुमच्या बॅटमधून मोठे फटके येत नसतील तर तुम्ही आता खरं तर एकेरी दुहेरी धावसंख्येकडे थोडं प्राधान्य द्या. थोडीशी पार्टनरशिप बिल्ड करा. धावसंख्या पुढे घेऊन जा. नंतर हळूहळू ऑटोमॅटिकच मोठे फटके येतील. आपण पाहतोय हा सुद्धा निर्धाव चेंडू जाणार का आणि हा सुद्धा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. चौथा निर्धाव चेंडू खरं तर या गोलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहतोय. म्हणजे ज्या प्रकारची गोलंदाजी विनायकची आपल्याला पाहायला मिळाली अगदी तशाच प्रकारची गोलंदाजी आपण आतापर्यंत अनिलच्या माध्यमातून पाहतोय. टॉस जिंकल्यानंतर आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण का स्वीकारलं तर याचं आतापर्यंत हे उत्तम उदाहरण खरं तर पाहायला मिळेल. गतीमध्ये असलेलं परिवर्तन आपण पाहतोय. आपल्या हाताच्या बोटांची जादू आता वापरताना आपल्याला पाहायला मिळतोय अनिल हा गोलंदाज. सलगचा हा 5वा निर्धाव चेंडू. मेडन ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल का आता. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय पिंपळी संघाच्या माध्यमातून. फार मोठे फटके त्यांनी मारून दिले नाही आतापर्यंत कल्ले संघाला. पाच चेंडू निर्धाव खेळल्यानंतर मात्र शेवटच्या चेंडूवरती आपण पाहतो एक धाव घेण्यामध्ये खरं तर यश आले समीर याला. 2 षटकांचा खेळ जर पाहिला तर या ठिकाणी समाप्त होताना पाहतोय आणि धाव फलकावरती धावा आहेत त्या 1 बाद 7. डीजे काशीनाथ असेल तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज. पॉवर प्लेचं पहिलं षटक आपण पाहिलं विनायकची गोलंदाजी. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये अनिल आणि त्यानंतर आता तिसऱ्या षटकासाठी वापरला जातोय तो काशीनाथ याला. काशीनाथला सुद्धा आता तशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. टिचून मारा खरं तर कल्ले संघाच्या फलंदाजांना विचार करण्यासाठी त्यांनी भाग पाडलाय. अशी गोलंदाजी आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळाली. 7 धावा आणि त्यामध्ये एका चौकाराचा समावेश आहे. शरीरापासून लांब असलेला चेंडू मात्र त्या चेंडूला आपण पाहतो टॅप केलंय. चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे आलेला हा दर्जेदार षटकार. डीजे तोपर्यंत समीर मैदानामध्ये असेल तोपर्यंत खरं तर कल्ले संघाच्या आशा पल्लवित असतील यामध्ये तीळ मात्र शंका नसेल. कारण सलामीला गेलेला फलंदाज आहे मैदानामध्ये. अजूनही तिसऱ्या षटकापर्यंत आपण पाहतोय फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आडव्या बॅटने अजून एक मोठा फटका खेळायचा होता. चेंडू आणि बॅटचा कोणताच संपर्क आपल्याला पाहायला मिळत नाही. 13 धावा धावफलकावरती आहे. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती आक्रमण चढवलं त्यानंतर मात्र पूर्णपणे आपल्याला काशीनाथच्या कमबॅक होताना पाहायला मिळाले.
सम डिलिव्हरी चेंडू आपण पाहतोय. टप्पा पडल्यानंतर मात्र एस्टनच्या बरोबरीने विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावतो. विकेट किपरला चकवून आपण पाहतोय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण केलं जाते, परंतु एक धाव या चेंडूवरती आपल्याला यशस्वी पूर्ण होताना पाहायला मिळते. 14 धावा धावफलकावरती आहेत. थेंबे थेंबे तळेसाची अशी खरं तर परिस्थिती आहे. कल्ले संघाची टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी त्यांच्या वाट्याला आले आणि थोडीशी पडझड खरं तर आपल्याला पाहायला मिळते. एक धाव्या चेंडूवरती पूर्ण होते. 15 धावा. 2 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी असेल. तिसरं षटक खरं तर आता प्रगतीपथावर असताना समीरचा अजून एक हा देखणा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र कार्पेटच्या सहाय्याने चेंडूला त्या ठिकाणी खेळून काढलाय. मिडऑफचा खेळाडू त्या ठिकाणी होता. चेंडूची फेकी झाली तोपर्यंत आपल्याला फक्त एकच धाव खर्च होताना पाहायला मिळते आणि 16 धावा आपण पाहतोय आतापर्यंत धाव फलकावरती आहेत. वेगाने टाकलेला चेंडू आपण पाहतोय. हाफ ट्रॅकर होता. मोठा फटका मारायचा प्रयत्न वारंवार फलंदाज करतात, परंतु चेंडू आणि बॅटचा कोणता संपर्क आपल्याला पाहायला मिळत नाही आणि तिसऱ्या षटकाचा खेळ सुद्धा या ठिकाणी होते समाप्त. धाव फलकावरती धावा आहेत त्या 16. थोडासा आता आपण जर विचार केला तर अडचणीमध्ये खरं तर सापडलाय तो कल्ले हा संघ, कारण सलामीला गेलेला समीर त्याच्या बॅटमधून फक्त एक षटकार आलाय. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकासाठी गेलेला रमेश त्याच्या बॅटमधून एक चौकार आलाय. लकी आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती आलाय. मी म्हणेन की आता हा गोलंदाज कल्ले संघासाठी लकी ठरलाय. पहिला चेंडू आपण पाहतोय. नो प्लस 4 अशा 5 धावा या चेंडूवरती असेल आणि नेक्स्ट बॉल असेल तो फ्री. धावा बनवण्यासाठी खरं तर पहिल्या 3 षटकांचा आपण विचार केला तर फलंदाजांना संघर्ष करावा लागत होता, परंतु या चौथ्या षटकामध्ये लकी खरोखर आता कल्ले संघासाठी एक लकी साबित झालाय. पहिल्या चेंडूवरती 5 धावा मात्र खर्च करताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतरचा चेंडू कमबॅक करतोय आपण पाहतोय. फ्रीडचा हा चेंडू होता. मोठा फटका निश्चितपणे मारायला पाहिजे होता, परंतु चेंडू आणि बॅटचा पुन्हा एकदा खराब टायमिंग त्या ठिकाणी जुळते आणि फक्त एकच धाव्या चेंडूवरती जोडली जाते. 22 धावा धाव फलकावरती आहेत. 5 चेंडूंचा खेळ. शेवटचं स्लॉग ओव्हरचं खरं तर षटक आहे. आक्रमण चढवलं पाहिजे. सम डिलिव्हरी आपण पाहतोय. एस्टनच्या बरोबरीने चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये आपल्याला विराजमान होताना पाहायला मिळतोय. कमबॅक करतोय. पहिला चेंडू मला असं वाटतं निश्चितपणे हातातून निसटला असेल. त्या चेंडूवरती जरी 5 धावा खर्च झाल्या असतील तरी त्यानंतर मात्र उर्वरित काही चेंडूंमध्ये चांगली कामगिरी. आता पुन्हा एकदा क्रिकेटचं ब्रह्मास्त्र अचूक टप्पा आपण पाहतो. त्या ठिकाणी त्रिफल आचित यष्टी उद्ध्वस्त केली जाते. रमेशला मात्र या ठिकाणी आता परतावं लागेल. आपण पाहतोय नवीन बॅट्समन मैदानामध्ये दाखल झालाय. 4थ्या क्रमांकाचा हा बॅट्समन आहे. पायचीची त्या ठिकाणी अपील केली होती. मला असं वाटते 11च्या 11 खेळाडूंनी अपील केली होती, परंतु पंचांनी हेरलंय की लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा हा चेंडू आहे आणि एक धाव्या चेंडूवरती आपण पाहतो या ठिकाणी जोडली जाते. 23 धावा धावफलकावरती आहेत. शेवटच्या षटकातील काही चेंडूंचा खेळ मात्र बाकी असेल. आणि अजून एक विकेट आपण पाहतोय. समीरला मात्र आता या ठिकाणी परतावं लागेल. अजून एक गडी बाद होते तो कल्ले संघाचा.
शेवटच्या एका चेंडूचा खेळ बाकी असेल. आपण पाहतो नवीन बॅट्समन मैदानात दाखल झालाय, अरुण. मोठा फटका खेळायचा होता. पुन्हा एकदा आपण पाहतोय खराब टायमिंग. चेंडू आणि बॅटचा कोणता संपर्क आपल्याला जुळताना पाहायला मिळत नाही आणि धावचीच्या स्वरूपामध्ये अजून एक गडी या ठिकाणी बाद होत आहे. 4 षटकांचा खेळ जर आपण पाहिला तर समाप्त होताना पाहायला मिळतोय. फक्त 23 धावा धावफलकावरती आहे. टार्गेट सेट करण्यात आलंय. पिंपलोली संघ टॉस जिंकला होता आणि त्यांनी प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आणि आपल्या निर्णयाला अगदी साजेशी अशी कामगिरी आतापर्यंत त्यांच्या माध्यमातून आपण पाहिली. टार्गेट सेट करण्यात आलं. येणारे 24 चेंडू आणि पिंपलोली संघाला जिंकण्यासाठी 24 या धावसंख्येची गरज असेल. परंतु आता मी या ठिकाणी थांबतो आणि मायक्रोफोनवरती आपण आता बदल करूया. पुन्हा एकदा जाऊया विनोदी समालोचक योगेश वाघ सर यांच्याकडे. थँक्यू दादा. खऱ्या अर्थाने निश्चित आपण कॅमेरामन गोट्याला पाहतोय. आतापर्यंत क्रिकेटमध्ये आपण पंच गोट्यांना पाहिला, आता मात्र निश्चित इथे कॅमेरामन आहे. जाऊया खऱ्या अर्थाने या सामन्यामध्ये. आपण पाहिलं असेल, लक्ष आहे 24 चेंडूमध्ये 24 धावा. परंतु पुढची मॅच जे गावदेवी पिंपळवलीवाडी संघाकडनं सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. विनायक गोरे आणि त्याच्या साथीला अनिल पादीर. एक अंबरनाथ विभागामधील हा एक संघ आपण पाहतोय, दादा संघ आणि त्यांच्याच विरोधात पनवेल तालुक्यामधील एक संघ कल्ले. निश्चित या दोन टीमच्या दरम्यान एक लो स्कोरिंग मॅच पाहतोय. परंतु दोनही संघ दूरवरून प्रवास करून या स्पर्धेमध्ये सहभागी झालेत. यामध्ये मॅच मध्ये मात्र निश्चित आपल्याला रंगत पाहायला मिळेल यात शंका नाही आहे. स्ट्राइक एंडवरती आपण पाहू शकाल विनायकला, नो स्ट्राइक एंडवरती अनिल पादीर, तर गोलंदाजी ट्रॅकवरती सचिन षटक हाताळण्यासाठी तयार होताना पाहायला मिळतोय. 24 चेंडू आणि 24 चेंडू मध्ये 24 धावांची आवश्यकता. यावेळी जरूर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. एक सिंगल तर झाली या. पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवरती सन्मानदायक इथे फटका खेळण्याचा प्रयत्न विनायकने दाखवला. एक सिंगल आली गेली.
याच प्रकारची गोलंदाजी सचिनला करावी लागेल, कारण की खऱ्या अर्थाने आपण पाहतोय जे गावदेवी पिंपळवलीवाडी हा संघ देखील एक मातबर संघ आहे आणि कले हा संघ देखील पनवेल विभागामधील मातबर संघ आहे. त्यामुळे जरूर आपल्याला मात्र या दोन संघांच्या माध्यमातून लढत पाहायला मिळेल. खुलवा टप्प्याचा चेंडू होता, इथे विकेट किपर बीट झाला, शॉट थर्डमॅनचा शतरक्षक देखील बीट झाला. एक धाव मात्र इथे प्रचंड वेगानं कंप्लीट होत असताना पाहायला मिळाली. दोन चेंडूवरती दोन धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. इथे प्रयत्न चांगले राहिली. डेंजर एंडला होता अनिल पादीर आणि अनिल पादीर मात्र आपली विकेट इथे गमावत असताना पहिला धक्का. पुढची मॅच चेरवली आणि त्यांच्या विरोधात विंदने. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी रिपोर्टिंग करा लगेच. मिड इनिंग मध्ये आपल्याला टॉस करायचं होतं. जरूर या दोन्ही टीमचे कॅप्टन. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज दाखल होत असताना लक्की आपण पाहतोय. मामा भाच्याची जोडी यावेळेस आपल्याला खेळपट्टीवर पाहायला मिळेल. स्ट्राईक एंड वरती विनायक, इथे खऱ्या अर्थाने सचिन, ज्यानं खऱ्या अर्थाने 3 चेंडू हाताळले गेलेत. 3 चेंडूमध्ये 3 धाबा खर्च झाल्या. 24 चेंडूमध्ये 24 धाबा आई गावदेवी पिंपळवलीवाडी टीमला बनवायच्या आहेत. आणि इथे सचिननं पहिले 3 चेंडू कमालीचे टाकले गेलेत. आता येणारा चेंडू कशा प्रकारे राहील. स्ट्राईक एंड वरती विनायक, यावेळेस हो फटका आणि फटक्यामध्ये ताकद दाखवली. बॉल मात्र यावेळेस निघून चालला आउट ऑफ द पार. हा ठोकलाय विनायक गोरेच्या बॅटमध्ये येणारा षटकार. षटकार ठोकलाय आणि षटकाराच्या साह्यानं 9 धाबा. लो स्कोरिंग मॅच आहे. इथे गोलंदाजाची महत्वाची भूमिका राहील. यावेळेस समोरच्या दिशेला कट करण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र जमलं नाही. इथे 5 चेंडू टाकले गेलेत, 9 धाबा. एक गडी बाद झालाय धावबाच्या स्वरूपात. पहिल्या षटकाचा खेळ मात्र इथे समाप्त झालाय. संघाची टोटल धावफलकावरती जाऊन पोहोचले एका गड्याच्या मोबदल्यात 9 धाबा. पुढची मॅच टीम कोंबलवाडी यांना त्यांच्या विरुद्ध पनवेल वाघाची वाडी. दोन्ही टीमचा कॅप्टन टॉस करण्यासाठी येणं फार महत्त्वाचं राहील. पुढची मॅच आजची रात्र रफ आणि टफ पाहायला मिळतील सामने, यात शंका नाही आहे. कारण की दोनही संघ आपण पाहतोय 10-10 संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतायत. समीर आलाय षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी. स्ट्राईक एंडवरती मात्र लक्की निरगुडाला आपण पाहू शकाल. लक्कीकडे देखील क्षमता भरपूर आहे, समीरकडे देखील ती क्षमता आहे, परंतु आज कोण दाखवणार ती क्षमता. कोरलवाडी टीम आपण प्रवेश फी कंप्लीट करा. यावेळेस फुलर लेनचा बॉल, त्यावरती आक्रमण. लक्की निरगुडाचा क्लास ठोकलाय धनधनीत खणखणीत षटकार. यावेळेस खऱ्या अर्थाने निश्चित आपण जाऊया. एक मोठा फटका जो मात्र लक्कीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. अशा पद्धतीनं 15 धावा दाखवलकावरती. यावेळेस देखील अजून एक हो बेकार सिंगल कडे डबल इंजिन. एक काम करा, आमदा याचा लगीन करून द्या.
काय सांगायचं आहे. एकंदरीत जाऊया, बॅक टू बॅक 2 षटकार पाहायला मिळाले आणि या 2 षटकाराच्या मदतीने संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचलाय 21 या धावसंख्येवर. यावेळेस हेलिकॉप्टर पुन्हा एकदा उडवलाय इथे. ओहो, क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि अशा पद्धतीनं 1 धाव मात्र इथे कंप्लीट झाली. 22 धावा धावफलकावरती आणि विजयासाठी 2 धावेची आवश्यकता. यावेळेस स्लोवर गतीचा चेंडू होता, थोडासा चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला आणि इथे मात्र निश्चित अगदी आपण पाहतो ज्या चेंडूची अपेक्षा होती तो चेंडू थोडासा लेट आला, परंतु ही सुरुवात अगोदर करायची होती. इथे अजून एक बॉल, चांगला चेंडू आणि मैदानाच्या आतमध्ये. निश्चित अगदी आपण पाहतोय ही सुरुवात चांगली करायची होती अगोदरच. इथे मात्र मॅच सध्याच्या स्थितीला 80% खेचून नेलाय तो म्हणजे पिंपलोली क्रिकेट संघानं आणि इथे सामना लेवल होताना पाहायला मिळतोय. विजयासाठी आता मात्र 1 धावेची आवश्यकता आहे. कोमलवाडी टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. टीम पनवेल बागाचीवाडी टीमचे कॅप्टन अविनाश टॉस करण्यासाठी या. स्पर्धेचा नियम कंपल्सरी चेस आहे आणि मित्रांनो या स्पर्धेमध्ये असं वैशिष्ट्य आहे की जो संघ हाय स्कोर बनवेल त्या संघाला मात्र बाय दिली जाईल, बाप्यांना बाकीच्यांना बाप्या, याची नोंद घ्या. पनवेल वाघाचीवाडी टीमचं कॅप्टन. सामना लेवल झालाय, 1 धावेची गरज आहे विजयासाठी. ती म्हणजे टीम जे गावदेवी पिंपळोली वाडी क्रिकेट संघाला विनायक 8 चेंडूचा सामना केलाय, 9 धावेवरती खेळतोय. संघाच्या धावा 23 आहेत. लक्की निरगुडा ज्यानं 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये रिव्हर्सचा फटका, रिव्हर्स क्लास विनायकच्या माध्यमातून हा फटका मात्र सीमा पार जात असताना चौकारानं मॅच इथे फिनिश केली आणि आता मात्र निश्चित कुठेतरी स्पर्धेतनं कले संघाला बाहेर पडावं लागलं, परंतु चांगला प्रयत्न राहिला कले संघाचा देखील. बॅटिंग थोडीशी जर पाहिली थोडीशी मनासारखी झाली नाही, परंतु हा सामना चांगला जिंकलाय. गावदेवी पिंपळोली